ओम दुर्गा देवे नमः. नमस्कार मित्रांनो, नवरात्रीचा पर्व जवळ आलेला आहे. यंदा ही नवरात्री 15 ऑक्टोबर रविवार रोजी घटस्थापना होणार आहे आणि 23 ऑक्टोबर महानवमी असणार आहे. हा 9 दिवसाचा कालावधी 9 दिवस नवदुर्गांचे विधिवत सेवा आराधना केली जाते. तसेच महिला या नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करत असतात. मग हे व्रत करत असताना या व्रताचे काही नियम आहेत. व्रत पालन करत असताना काय खावे काय नाही याविषयी देखील माहिती आहे. तसेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही विशेष गोष्टी कराव्या लागत असतात. त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या व्रतामध्ये कसल्याही प्रकारची चूक होणार नाही व आपल्या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गा देवे नमः या मंत्र टाईप करा. तर सर्वात अगोदरचा जो प्रश्न आहे की हे जे व्रत आहे ते कोण करू शकतं, तर हे व्रत सर्वजण करू शकतात. ज्याचे स्वास्थ्य चांगले आहे तो हे व्रत करू शकतो. 9 दिवस हे व्रत करायचे असेल त्यामुळे आपण आपले स्वास्थ्यानुसार आपण हे व्रत करायचे आहे. फक्त लहान मुलं असतील, गर्भवती महिला असतील, आजारी व्यक्ती असेल, वृद्ध असतील यांनी शक्यतो हे व्रत करायचे नाही, जेणेकरून त्यांचं स्वास्थ्यावर कसला परिणाम होणार नाही. त्यामुळे जर आपलं स्वास्थ्य चांगलं असेल तर आपण हे व्रत करू शकता, त्यामध्ये कसल्याही प्रकारची हरकत नाही. त्यानंतर आपण दरवर्षी हे व्रत करत आहोत, परंतु यावर्षी आपल्याला काही अडचण असेल, आपण हे व्रत करू शकत नसाल तर काही दोष लागेल का, तर तशा प्रकारचं काहीही अडचण नाही. फक्त या व्रताचा आपण संकल्प केलेला जर असेल की मी 5 वर्ष अमुक इच्छेने हे व्रत करणार आहे, अमुक इच्छापूर्तीसाठी हे व्रत करणार आहे, त्यावेळेस आपल्याला ते व्रत मध्ये खंड पडू देऊ नये. जर तुम्ही संकल्प केलेला नसेल, आपले मनोभावे श्रद्धापूर्वक हे व्रत करत असाल, संकल्प केलेला नसेल तर आपण व्रतामध्ये खंड पडला यावर्षी आणि पुढच्या वर्षी केलं तरी काहीही हरकत नसणार आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही. तर ही जी व्रतविधी आहे, तुम्ही व्रत करू इच्छिता, काहींचा व्रत करण्याची इच्छा असते परंतु घरामध्ये घटस्थापना करणे, दररोजची पूजन करणे नोकरीमुळं यामुळे शक्य होत नाही. तर मग प्रश्न असतो की आपण व्रत करू शकतो व घटस्थापना केली नाही तरी चालेल का, तर ते चालणार आहे. शास्त्रानुसार धर्मसिंधू, निर्णयसिंधू, देवी पुराण, देवी भागवत पुराण या ग्रंथानुसार जर तुम्ही व्रत करणार असाल तर घटस्थापना केली तर चांगलंच आहे. परंतु जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त व्रत केले तर देखील चालणार आहे. फक्त आपण जेव्हा शक्य होईल त्यावेळेस मातेचा नामजप करायचा आणि मातेचे विधिवत पूजन ज्या दिवशी आपल्याला शक्य होईल त्या दिवशी अष्टमी नवमीला आपण केलं, शुक्रवारच्या दिवशी केलं तर देखील चालणार आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नसणार आहे. आणि जे व्रत करत असताना नवरात्रीचं आपल्याला पहिल्या दिवशी काही विशेष गोष्टीचं पालन करावं लागत असतं. तर पहिल्या दिवशी आपण घटस्थापने प्रतिपदेच्या दिवशी सकाळच्या पहारी लवकर उठायचं आहे, आपले घरअंगण स्वच्छ करायचे, सडांघोळी करायची आहे आणि सकाळी आपण आंघोळ करत असताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचं आहे. त्यामध्ये थोडे केसर किंवा हळद किंवा आवळ्याची पावडर यापैकी जे उपलब्ध होईल ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्याने आपण पहिल्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपण नित्य आंघोळ केली त्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे केली तरी चालणार आहे. परंतु पहिल्या दिवशी या गोष्टी पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली नित्यपूजा संपन्न करून शुभमुहूर्तावर घटस्थापना करायची आहे. आपण जर अखंड दीपदान करत असाल, घरामध्ये अखंड दिवा लावत असाल तर ते अखंड दीपदान देखील करायचं आहे. तसेच पहिल्या दिवशी आपली कुलदेवीची पूजा आराधना देखील न विसरता करायची आहे, कारण शास्त्रानुसार कुलदेवीला कुलाचा उद्धार करणारे मानले गेलेली आहे. त्यामुळे या कुलदेवीची सेवा आपण या 9 दिवसामध्ये अवश्य करायची आहे. तसेच पहिल्या दिवशी आपल्याला या 9 दिवसाचा व्रताचा संकल्प करायचा असतो. हे आपण व्रत नेमके कसे करणार, कोणत्या इच्छेने हे व्रत करणार आहात त्याविषयीचं संकल्पामध्ये उच्चारण आपल्याला करायचं आहे की हे देवी माते, मी अमुक अमुक इच्छेने हे व्रत 9 दिवस व्रत निराहार राहून किंवा एक वेळेस भोजन करून किंवा फलाहार घेऊन हे व्रत करणार आहे. अशा प्रकारचं उच्चारण आपल्याला संकल्पामध्ये करायचं असतं. फक्त संकल्प करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण हे व्रत जे करणार ते आपल्या स्वास्थ्यानुसार आपल्या जे स्वास्थ्य आहे त्याकडे लक्ष देऊन आपण तो संकल्प करायचा आहे, कारण एकदा संकल्प केला तर ते शक्यतो खंड पडू द्यायचा नाही. त्यामुळे संकल्प करत असताना त्याचा आपण विचार करायचा आहे.
तसेच नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दररोज मातेची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस पूजन करून आरती करायची आहे. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण नवदुर्गांचं पूजन करत असतो. त्याच पद्धतीने आपण 9 दिवस एक दिवस प्रत्येक दिवशी एक सुवासिनीला घरी बोलवून तिला भोजन व सौभाग्य अलंकाराचं दान करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक दिवशी शक्य नसल्यास आपण अष्टमी किंवा नवमी तिथीला 9 जणींना बोलवून त्यांना भोजन घालू शकता. तसेच त्यांना शृंगार सामग्रीचे दान हे अवश्य करायचे आहे. त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे देखील विधान आहे. दुर्गा सप्तशती पाठ देवी भागवत पुराणामध्ये सांगितलं आहे की हे जे कन्या आहेत हे कन्यांना नवदुर्गांचं रूप मानले गेलेले आहे. त्यामध्ये कोणत्या वयाच्या मुलीला कोणत्या देवीचं रूप मानले गेलेले आहे त्या पद्धतीने आपण त्या वयांच्या मुलींना अष्टमी नवमी तिथीला कन्यापूजनासाठी आपल्या घरी विधिवत बोलवायचं आहे. त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं नवदुर्गांचं स्वरूप म्हणून त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना भोजन द्यायचं आहे. त्यानंतर त्यांना यथाशक्ती आपल्या पद्धतीने त्यांना सामग्रीचं दान करायचं आहे. तसेच शृंगार सामग्रीचं दान करायचं आहे. भेटवस्तूचं दान करायचं आहे. त्यांना निरोप द्यायचा आहे. पुन्हा पुढच्या वर्षी येण्याचं त्यांना आमंत्रण द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कुमारिका पूजन करायचं आहे. तसेच हे जे नवरात्रीचं शेवटच्या दिवस म्हणजेच आपण 9 दिवस व्रत केल्यानंतर त्याचं समापन म्हणून आपण घरी होम हवन करायचं आहे. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी होम हवन केलं जातं. काही ठिकाणी नवमीच्या दिवशी होम हवन केलं जातं. तर आपण कुलाचाराप्रमाणे आपण ज्या पद्धतीने करत असाल त्यावेळेस आपण ते होम हवन अवश्य करायचं आहे. आता हे जे नवरात्रीचे काही नियम आहेत त्यामध्ये आपण नवरात्रीमध्ये पलंगावर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही, तर भूमीवर शयन करायचं आहे. परंतु आपल्याला काही आजारपणामुळे किंवा स्वास्थ्यानुसार आपल्याला हे शक्य होत नसल्यास आपण यामध्ये थोडी शिथिलता घेतली तरी देखील चालणार आहे. परंतु आपले स्वास्थ्य चांगले असेल, काही हरकत नसेल आपल्याला, तर आपण शक्यतो भूमीवर शयन करायचं आहे. तसेच या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. क्रोध टाळायचा आहे. वादविवाद टाळायचा आहे. कमी बोलायचं आहे आणि दुपारच्या वेळेस शक्यतो झोपायचं नाही. तर या दिवसामध्ये आपल्याला दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा मातेचं नामजप करायचं आहे. तसेच दोन्ही वेळेस मातेची आरती करायची आहे. मग आता व्रत उपवास करत असताना नेमकं काय खायचं, तर हे जे नवरात्रीचे 9 दिवस आहे या 9 दिवसामध्ये आपल्याला साबुदाणा खाणं टाळायचं आहे. साबुदाणा या व्रतामध्ये खायचा नाही. तर आपण काय खाऊ शकता, तर जी बाजारामध्ये बगर मिळते ती बगरची खिचडी खाऊ शकता. बगरीचे पीठ करून त्याची भाकरी खाऊ शकता. तसेच फलाहार करू शकता. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये आपण जास्तीत जास्त जलपान करायचं आहे. जास्तीचं पाणी प्यायचं आहे. लिंबू पाणी प्यायचं आहे. फळांचा ज्यूस पिऊन हे व्रत करायचं आहे. आणि घरामध्ये देखील आपला उपवास असेल, इतरांचा उपवास नसेल त्यांना देखील आपण या 9 दिवसामध्ये सात्विक भोजन बनवायचं आहे. मग त्यामध्ये सात्विक भोजन म्हणजे नेमकं त्यामध्ये मग कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत ते भोजनामध्ये टाकायचे नाही. तसेच मातेचं जे पूजन करणार आपण, तर यामध्ये लाल, पिवळी, हिरवी साडी नेसून आपण मातेचे विधिवत पूजन करायचे आहे. तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टोत्तर शतनामाचा पाठ करू शकता. तसेच नवरात्रीमधील प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण या 9 दिवसामध्ये आपण करायचं आहे. ते शक्य नसलं तर आपण दुर्गा मंत्राचा, दुर्गा स्तोत्राचा जप व पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण अशा पद्धतीने नियम पालनासह हे नवरात्रीचं व्रत करायचं आहे. माता कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा या शीघ्र पूर्ण होतील. धन्यवाद.